मुंबईमधील प्रसिद्ध लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा अखेर पार पडलाय। तब्बल 33 तासांनंतर राजाचं विसर्जन झालं। रात्री 9 वाजता मोठ्या थाटात विसर्जनाचा हा सोहळा पार पडलेला आहे। 10 दिवसांनंतर लालबागच्या राजाची मोठ्या धूमधडाक्यात विसर्जन मिरवणूक पार पडली आहे। अनंत चतुर्दशीला सकाळी 10च्या सुमारास राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली होती। आज सकाळी 7च्या सुमारास बाप्पा गिरगाव चौपाटीवर दाखल झाले। त्यानंतर ऐन विसर्जनाच्या वेळी समुद्राला भरती आली आणि तराफा खूप हलू लागला। त्यामुळे गणपतीची मूर्ती तराफ्यावर ठेवता आली नाही। त्यामुळे विसर्जनासाठी रात्रीपर्यंत वाट पाहावी लागली। अखेर लालबागच्या राजाचं थाटामध्ये विसर्जन पार पडले। यावेळी बाप्पाला अखेरचा निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर गणेश भक्तांची मोठी गर्दी झाली आणि रात्री 9 वाजता लालबागच्या राजाचं थाटात धूमधडाक्यात विसर्जन झाले। यावेळी गिरगाव चौपाटीवर आपल्या लाडक्या बाप्पाला अखेरचा निरोप देण्यासाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी झालेली देखील आपण पाहतो। बाप्पांचं विसर्जन करण्याच्या पूर्वी शेवटची आरती देखील करण्यात आलेली आहे। रात्री 9 वाजता लालबागच्या राजाचं विसर्जन अखेर पार पडले। तब्बल 33 तासांनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन झालं।